मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। राज ठाकरे यांच्याकडनं सुद्धा आता लोकसभेसाठीची चाचपणी सुरू झालेली आहे। लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक या ठिकाणी राज ठाकरे घेणार आहेत। यापूर्वी सुद्धा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरेंनी घेतलेला होता। मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे हे आज या निमित्तानं आढावा बैठकीच्या निमित्तानं संवाद साधणार आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। एकूणच श्रेयस, सगळ्याच पक्षांमध्ये आपल्याला सभांचा त्याचबरोबर बैठकांचा धडाका बघायला मिळतोय। तोच धडाका आपल्याला मनसेमध्ये सुद्धा बघायला मिळतोय। वर्धापन दिनानंतर आता राज ठाकरे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघासाठी ते आढावा बैठक घेत आहेत। आज नेमकं काय काय घडणार आहे श्रेयस? खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय गुरु की ती जो खरा सगळ्याचा एक एनर्जी असते ती लोकसभेची, ती एनर्जी आता सगळीकडेच पाहायला मिळते, जशी ती मनसेत पण पाहायला मिळते। ते एक भाषण झाल्यानंतर आता सगळीकडे आढावा बैठक सुरू झाली आहेत। आपण बघितलं तर भाषणाच्या अगोदर जेव्हा आपण नाशिकच्या अगोदर आपण म्हटलं तर त्यांनी दैसर ह्या भागात, दैसर बोरिवली मालाड ह्या भागात त्यांनी बैठक घेतलेली आणि आता ते दादर, चेंबूर, कुर्ला, प्रभादेवी या भागात बैठक घेणार आहेत। वेगवेगळ्या शाखांना भेट देणार आहेत। काय कामं चालली आहेत, काय कामं होत आहेत, काय कामं होत नाही आहेत, त्यांना कुठे ना कुठे डिरेक्शन राज ठाकरे देणार आहेत। त्यासोबत राज ठाकरे कार्यकर्त्यांसोबत पण संवाद साधणार आहेत। त्यामुळे आता मनसे सुद्धा लोकसभेसाठी सज्ज आहे असंच म्हणावं लागेल। एकूणच बघितलं गेलं तर हा दौरा फक्त एका दिवसाचा नाहीये, तर येत्या 3 दिवसापर्यंत त्यांचा दौरा लाईनअप आहे, जो आज दक्षिण मुंबईत। बरं, त्यामुळे आता श्रेयस इथं हे बघणं महत्त्वाचं असेल की लोकसभेच्या आधी राज ठाकरे एक नेमकी काय भूमिका मांडतात, कुणासोबत जातात की एकटे लढणं पसंत करतात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।